मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल लागून 24 तास उलटत नाहीत तोच एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नगरसेवकांना सुरक्षा कवचामध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय। एकनाथ शिंदेंना त्यांचे नगरसेवक हे फुटण्याची भीती वाटते का, त्याची चर्चा ही आता या निमित्तानं रंगू लागली आहे। मुंबईमध्ये सत्ता स्थापनेपर्यंत हॉटेल पॉलिटिक्सचा निर्णय शिंदेंनी घेत शिवसेनेचे निवडून आलेले सर्व 29 नगरसेवक हे थेट वांद्रे इथल्या ताज लँड एंड या हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवलेत। भाजपला एखादी महापौर करता येत नसल्यानं शिवसेनेचा पाठिंबा हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून महाराष्ट्रासाठी फोडाफोडीचं राजकारण हे नवं राहिलेलं नाहीये आणि नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि पंचायत निवडणुकांनंतरही सत्ता स्थापनेसाठी अशी पळवापळवी पाहायला मिळाली आणि त्यामुळे राज्यामध्ये सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री शिंदे हे नेमक्या कोणत्या इन्सिक्युरिटीमुळे नगरसेवकांना नजरबंद ठेवतायत याचं कोडं हे अनेकांना पडलंय। सत्ता स्थापनेसाठी आपल्या नगरसेवकांच्या बाबतीमध्ये शिंदेंनी नो रिस्क धोरण पत्करल्याची चर्चा आहे आणि त्याच अनुषंगानं त्यांनी आपल्या नगरसेवकांना सेफ झोनमध्ये ठेवल्याची शक्यता ही वर्तवली जाते। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवरून आता उद्धव ठाकरेंनी जोरदार टोला लगावलाय। 2022 मध्ये केलेल्या फोडाफोडीवरून उद्धव ठाकरेंनी शिंदेंवरती निशाणा साधलाय। पाहूया। शेवटी आम्ही हारलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे। आम्ही हरलेलो नाहीच आहोत, कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले। थोडाफार फरक आहे, याचा अर्थ लगेच काही आणि आता त्यांना टेन्शन आहे, कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं। मला नाही आहे टेन्शन, त्यांना भाजपची भीती वाटते, कारण ते जाऊ दे आता जास्त काही न बोललेलं बरं, कारण ते एकदा फुटलेले लोक कधी फुटू शकतात, सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात। त्यातले आमचे किती फोडलेले आहेत? आता ज्यांनी ठेवले त्यांना विचारा। महापौर सत्ता स्थापनेसाठी समीकरणं जुळवण्यासाठी वेगवान हालचाली सुरू असतानाच शिंदेंनी फोडाफोडीच्या इतिहासातून धडा घेत नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्यासाठी हॉटेल पॉलिटिक्सचा आधार घेतलाय। याबाबत जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला गेला तेव्हा ते काय म्हणालेत पाहूयात। आता कुठेही पळवापळवी नाही आहे, आता सगळं शांतपणे आहे। आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय करणार आहोत, त्यामुळे पळवापळवीची काही आवश्यकता नाही आहे। एखाद वेळेस त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित जसं आम्ही बोलवलं, आता इथे मी आलो तर नाही राहायला वगैरे कोणी जात नाही, काय काळजी। तर देवाच्या मनात असेल तर महापौर आपलाच होईल असं वक्तव्य हे उद्धव ठाकरेंनी केलंय। देवानं ठरवलं की महायुतीचा महापौर होईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। तर वरच्या देवाची मेवाची नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी याला प्रत्युत्तर दिलंय। आपली खरी जबाबदारी वाढलेली आहे, आपला महापौर व्हायला पाहिजे याचं स्वप्न आहेच। बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। आपण तो जरी आपला गाठू शकलो नाही तरी त्याने गद्दारी करून विजय मिळवलेला आहे। तो विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी त्यांनी मिळवला। त्याच्यावर फार काही बोलायचं नसतं। देवाच्या मनात असेल तर उद्धव ठाकरे म्हटले की आमचा महापौर होईल मुंबईमध्ये। देवाच्या म्हणजे माझ्या की मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या? वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे, तुम्ही आमचा सोडू। मगाशी नगरसेवकांशी काय बोलताना बोलला की देवाची इच्छा असेल तर महापौर होईल। देवाचं म्हणजे देवाची, मेवाची नाही। बातमी आहे अमरावतीमधून। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे। ठाकरेंचं दुकान आता बंद होणार आहे, मुंबईकरांनी त्यांना धक्का दिल्याचं नवनीत राणा म्हणाले। तर बाळासाहेबांचा आशीर्वाद देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आहे आणि त्यामुळे ते विजयी झाल्याचं राणा म्हणाले। ठाकरेजींनी आता त्यांची दुकानं बंद होणार आहे आणि ते दुकान महाराष्ट्राची जनतानी, मुंबईची जनतानी बंद केली आणि आमच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींचं श्राप त्यांचे स्वतःचे मुलावर होता आणि आशीर्वाद देवेंद्र फडणवीसजींच्यावर होता। ज्यांनी भगव्याला वाचवलं त्याच्यावर प्रेम करणारे आमचे बाळासाहेब ठाकरेजींचं आशीर्वाद हे देवेंद्र फडणवीसजींना लाभलं।
विधानसभेप्रमाणे महापालिका निवडणुकीत स्ट्राईक रेट राखण्यामध्ये एकनाथ शिंदेंना अपयश आलं असलं तरी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यांचे 75 नगरसेवक हे निवडून आले, तर युतीमध्ये सोबत लढणाऱ्या भाजपचे 40 पैकी 28 नगरसेवक जिंकले आणि त्यामुळे हे दोन्ही पक्ष ठाण्यामध्ये एकत्रित सत्तेमध्ये विराजमान होणार असं वाटत असतानाच भाजपकडून आता विरोधामध्ये बसण्याचे संकेत मिळू लागले. प्रत्येकावरती अंकुश ठेवणारी एक शक्ती लागते आणि त्यामुळे आम्ही एक वेगळा विचार करू शकतो असं म्हणत भाजपनं थेट विरोधामध्ये बसण्याची तयारी दर्शवली आहे. पण चौकीदार म्हणून काम करत होतो, प्रशासक बसलेले होते तेव्हा पण, आणि आता देखील. मग आम्ही सत्तेत बसलो काय आणि सत्तेत नसलो काय, परंतु आमचं काम जे आहे ती जनतेशी आमची जोडलेलं आहे, ठाणेकरांशी. समोर प्रबल विरोधी पक्ष दिसत नाही आहे, पण हे मात्र नक्की आहे की कुठेही असलो तरी देखील हा अंकुश ठेवण्याचं काम जे आहे ते निश्चितपणे केलं जाईल. भारतीय जनता पार्टी म्हणून जो आम्ही निर्धारनामा घोषित केलेला आहे त्या निर्धारनाम्यामध्ये दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पाळण्याच्या दृष्टिकोनाने, प्रत्येक वचन पाळण्याच्या दृष्टिकोनाने जी भूमिका महानगरपालिकेमध्ये घ्यायची आहे ती भूमिका आम्ही निश्चितपणे घेऊ. मग ते ज्या कुठल्या रोलमध्ये आम्ही असू ना त्याच्यामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टी ठाणेकरांसाठी न्याय देण्याची भूमिका घेत राहणार. एकीकडे नगरसेवक फुटू नये म्हणून हॉटेल पॉलिटिक्सची खबरदारी घेणारे, ठाण्यामध्ये भाजपला सत्तेत सोबत घ्यावं यासाठी चर्चांचं गुऱ्हाळ सुरू ठेवणारी शिवसेना महापालिका निवडणूक होताच ठाकरेंचा नगरसेवक फोडण्याच्या तयारीमध्ये आहे की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. आणि या चर्चेला कारण ठरली आहे एक भेट. कल्याण डोंबिवलीतील उद्धव ठाकरे शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे हे थेट खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीला पोहोचले. त्यांच्या भेटीचा फोटो हा सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यामुळे पुन्हा फोडाफोडीच्या चर्चांना उधाण आलंय. चंद्रपूर महापालिका निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एबी फॉर्म संदर्भामध्ये केलेल्या आरोपांवरती भाजपचे आमदार किशोर जोरगेवारांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. सर्वेक्षणानंतर संमतीनं 17 नाही तर 11 जागी उमेदवार बदलल्याचं जोरगेवारांनी चंद्रपुरात सांगत आरोपांवरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सुधीर मुनगंटीवारांनी एबी फॉर्म संदर्भामध्ये आरोप करत जोरगेवारांवरतीच निशाणा साधला होता. हा घोळ झालेलाच नाही आहे. त्याच्यामध्ये मी माहिती घेतली, आकडेवारी पण आहे. एकंदर 15 ठिकाणच्या बद्दलचं जी यादी आली होती त्याच्यामध्ये 15 ठिकाणची नावं ही संमतीने बदलवण्यात आली. त्याच्यातला विषय असा आहे 15मध्ये, कारण की 15पैकी 4 तर शिवसेनेला द्यायच्याच होत्या, राहिले 11 ठिकाणी जो सर्वे आला पहिल्या दिवशी आला असेल नेतृत्वात, पक्ष नेतृत्वाजवळ, त्याच्यामुळे त्यांनी आपसात ठरवून तो बदल त्या ठिकाणी केला गेला. सातारा राष्ट्रीय महामार्गावरील नवीन खंबाटकी बोगद्याची डावी मार्गिका ही कालपासून खुली करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ ट्विट करत ही माहिती दिली आहे. सुरुवातीला वाहनांना प्रायोगिक तत्वावरती प्रवेश मिळणार आहे, तर या प्रकल्पामुळे घाटामधून प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ सुमारे 45 मिनिटांवरून केवळ 7 मिनिटांपर्यंत कमी होईल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या संबंधित ट्विटमधून केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.